Hello students, we have to discuss in this lecture paper second computer hardware. Today's our lecture in microprocessor 8085. Microprocessor 8085. Firstly, what is microprocessor? Microprocessor means इट इज ए पार्ट ऑफ मायक्रो कम्प्युटर. मायक्रो कम्प्युटरमध्ये वेगवेगळे पार्ट्स आहेत, त्याच्यातला एक पार्ट आहे मायक्रोप्रोसेसर. मायक्रोप्रोसेसर मीन्स CPU. फर्स्टली मायक्रोप्रोसेसर मीन्स इट इज अ ब्रेन. व्हॉट इज ब्रेन? आता हा वर्क ब्रेन म्हणून का करतो तर समजा आता आपल्याकडे डेटा आहे 2 + 3 = 5. आता हे तुम्हाला डोळ्यानं दिसतं, तर आपण डोळा म्हणजे ते बघतो म्हणजे काय तर सुरुवातीला हे काय झाले आपल्याला इन्स्ट्रक्शन, पहिल्यांदा आपल्याला डेटा मिळाला. डेटा म्हणजे हे असेल आपलं काय असेल 2 आणि 3. हे काय असेल आपलं इनपुट असेल. हे काय झालं आपलं इनपुट झालं. आणि आता हे आपल्याला ह्याचे ॲडिशन करायचे. इथं दिसते प्लस साइन. प्लस साइन म्हणजे मायक्रोप्रोसेसरमध्ये गेला किंवा प्लस साइन. आता आपल्याला लहानपणापासून आपण शिकत आलो आहे प्लस मायनस ॲडिशन वगैरे. तर हे काय त्याला इन्स्ट्रक्शन म्हटलं जातं. प्लस साइन म्हणजे काय झाली इन्स्ट्रक्शन. आणि आता आपल्याला ह्याचे ॲडिशन करायचे, पण हे काम कोण करणार आहे तर आपले डोळे फक्त बघू शकतात, पण ॲक्च्युअल हे वर्क कोण करतं तर हे वर्क करतो आपला ब्रेन. कोण करतं? ब्रेन. मग ह्याची ॲडिशन करतंय कोण? 2 + 3 ची ॲडिशन करतंय ब्रेन. आणि ह्याचं आउटपुट दिसतंय कशावरती? आउटपुट म्हणजे काय असणार आहे? ह्याचा रिझल्ट असणार आहे. आउटपुट म्हणजे काय असणार आहे तर रिझल्ट म्हणजे काय 2 + 3 ची ॲडिशन 5. हे पण कोणी केली? ब्रेनने केली. पण हे बोलून दाखवायचं आहे. आता मी तुम्हाला सांगते म्हणजे काय हे बोलून दाखवते म्हणजे ही इन्स्ट्रक्शन आहे 5. हा रिझल्ट आहे म्हणजे हा स्टोअर कशात तरी होणार. मग हे काय झाली आपल्याला दिसतंय ते डोळ्यानं. आणि हे सगळं वर्क ही प्रोसेसिंग जे करणार आहे तो कोण करणार आहे? ब्रेन. तर मायक्रोप्रोसेसर हा काय आहे? ब्रेन आहे. मायक्रोप्रोसेसर हा काय आहे? ब्रेन आहे. मग हे सगळं फेच. आता याच्यामध्ये 3 मेन पार्ट येतात. तर फेच म्हणजे काय तर मायक्रोप्रोसेसर एखादी इन्स्ट्रक्शन आपल्याला त्याच्यामध्ये वर्किंग करायचं आहे. समजा मायक्रोप्रोसेसर वेगवेगळी कामं जसं की करतो अरिथमेटिक, लॉजिकल ऑपरेशन वगैरे करतो. तर ही काय झाली फेचिंग. फेचिंग म्हणजे इनपुट काय असेल ते घ्यायचं काम कोण करतो? मायक्रोप्रोसेसर करतो. म्हणजे टेक. नंतर काय झालं डिकोड. आता सेकंड पार्ट आहे डिकोड. डिकोड म्हणजे काय तर मायक्रोप्रोसेसरला फक्त एकच लँग्वेज कळते, ती पण मशीन लँग्वेज. म्हणजेच काय असेंब्ली लँग्वेजमध्ये मायक्रोप्रोसेसर वर्क करतो. हे वेगवेगळे फीचर्स आहेत मायक्रोप्रोसेसरचे. मग असेंब्ली लँग्वेजमध्ये तो वर्क करतो म्हणून त्याला असेंब्ली म्हणजे मशीन लँग्वेज. आणि मग त्याच्यामध्ये मशीन लँग्वेज कोणत्या तो यूज करतो तर बायनरी किंवा हेक्साडेसिमल ह्या 2 लँग्वेजेस तो यूज करतो. मग आता मायक्रोप्रोसेसरला 2 + 3 तर समजणार नाही, पण ह्याचं कन्वर्जन बायनरीमध्ये केलं तर त्याला समजतं. म्हणजे ह्याचं कन्वर्जन 2 + 3चं बायनरीमध्ये. बायनरी फॉर्म म्हणजे 1 आणि 0 फॉर्ममध्ये. 1-0 फॉर्ममध्ये बायनरीमध्ये कन्वर्जन करणे. ह्याचं कन्वर्जन 1-0 फॉर्ममध्ये करणेच त्याला काय म्हटलं जातं? डिकोड असं म्हटलं जातं. डिकोड म्हणजे थोडक्यात कन्वर्जन. डिकोड म्हणजे कन्वर्जन. आणि लास्ट पॉइंट आहे एक्झिक्यूट म्हणजे काय समजा आता इन्स्ट्रक्शन आपण बघितली प्लस म्हणजे ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन. ह्या काय झाल्या इन्स्ट्रक्शन. मग त्या इन्स्ट्रक्शन प्रोसेसिंग करायचं म्हणजे त्याची ॲडिशन करायचं काम, त्या इन्स्ट्रक्शन एक्झिक्यूट करायचं काम म्हणजे त्याचा रिझल्ट दाखवायचं. रिझल्ट आउटपुटला प्रोसेसिंग करायचं काम कोण करतंय तर मायक्रोप्रोसेसर. म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं? एक्झिक्यूट म्हणजे थोडक्यात रिझल्ट प्रोसेसिंग. एक्झिक्यूट म्हणजे रिझल्ट प्रोसेसिंग. ह्या 3 टर्म मध्ये मायक्रोप्रोसेसर वर्क करतो. आता नेक्स्ट पॉइंट याच्यामध्ये ह्याचा ह्याला ब्रेन का म्हटलं जातं ते तर समजलं. मायक्रोप्रोसेसरचं फीचर्स आहेत वेगवेगळे त्याच्यामध्ये. मायक्रोप्रोसेसरचा ब्रेन. आता मायक्रोप्रोसेसरला MP हा सिम्बॉल म्हणून यूज केला जातो. म्हणजे शॉर्ट फॉर्ममध्ये त्याला MP लिहिलं तरी सुद्धा चालते. सेकंड कंडिशन एव्हरीथिंग. आता मायक्रोप्रोसेसर काय करतो तर ही सगळी प्रोसेस तो स्वतः डन करतो. जसं आपण बघितलं 2 + 3 ची ॲडिशन 5 ही कशी आली तर ते हे सगळं
टेकिंग करायचं काम, त्याच्यामध्ये डिकोडिंग करायचं काम आणि परत एक्झिक्युटिंग करायचं काम, हे सगळी कामं तो स्वतः करतो जसा की ह्युमन बिईंग करतो, म्हणून त्याला मायक्रो प्रोसेसर असं म्हटलं जातं. आता आता इथे डायग्राम तुम्हाला मायक्रो प्रोसेसरची दिसते, याच्यामध्ये प्लस VCC आणि ग्राउंड हे दोन आहेत. तर हा पूर्ण मायक्रो प्रोसेसर हा इंटेलचा 8085 हा मायक्रो प्रोसेसर आहे. हा कोणत्या व्होल्टेजला अप्लाय करतो तर ऑपरेट करतो तर +5 व्होल्ट या व्होल्टेजवरती तो ऑपरेट करतो. हा इंटेलचा मायक्रो प्रोसेसर आहे. जसं की तुम्ही मागच्या लेक्चरमध्ये बघितलं असेल की फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, थर्ड जनरेशन, जसं की फर्स्ट जनरेशनमध्ये व्हॅक्यूम ट्यूब्स यूज करता आल्या, सेकंड जनरेशनमध्ये रजिस्टर, ट्रान्झिस्टर वगैरे वापरण्यात आले. तसे थर्ड जनरेशनमध्ये हा इंटेलचा IC 8085 ह्याच्यामध्ये काय यूज केलं जातं तर ह्याच्यामध्ये हा IC थर्ड जनरेशनमध्ये यूज केला जातो आणि ह्याच्यामध्ये काय यूज केलं जातं तर मोस्टली ह्याच्यामध्ये ALU म्हणजे अरिथमेटिक लॉजिकल युनिट, म्हणजे याच्यामध्ये काय तर अरिथमेटिक ऑपरेशन्स आणि लॉजिकल ऑपरेशन्स ह्याच्यामध्ये प्रोव्हाइड केली जातात, म्हणजे रन केली जातात. अरिथमेटिक आणि लॉजिकल म्हणजे कोणते तर सम, सबस्ट्रॅक्ट, समेशन, ॲडिशन वगैरे हे ऑपरेशन ह्याच्यामध्ये, किंवा लॉजिकल ऑपरेशन म्हणजे अँड गेट, ऑर गेट वगैरे हे लॉजिकल ऑपरेशन पण ह्याच्यामध्ये केली जातात. सेकंड पार्ट आहे याचा रजिस्टर्स. तर याच्यामध्ये आणखी काय यूज केलं जातं तर रजिस्टर्समध्ये मग वेगवेगळे रजिस्टर्स म्हणजे काय तर थोडक्यात हा रजिस्टर स्टोरिंग डेटासाठी यूज केला जातो, डेटा स्टोरेजसाठी. म्हणजे समजा एखादं इनपुट घेतले तर आणि त्याचे ॲडिशन करायचे तर त्याचा रिझल्ट वगैरे स्टोअर करायचं काम, इनपुट आउटपुट स्टोअर करायचं काम कोण करतं तर रजिस्टर करतो. आणि थर्ड आहे कंट्रोल युनिट. थर्ड काय कंट्रोल युनिट. तर जे इनपुट येणारं आणि आउटपुट दाखवायचं आहे ते कंट्रोल युनिटचं काम कोण करतंय कंट्रोल युनिट, किंवा त्याच्यासाठी लागणारा टाईम इन्स्ट्रक्शन. आता एखादे ॲडिशन करायचे किंवा सबस्ट्रॅक्शन करायचे किंवा ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन दोन्ही एकत्र करायचे तर त्या प्रोसेसिंगला लागणारा थोडासा वेळ, तो जो वेळ लागतो त्याच्यासाठी कंट्रोल युनिट हे यूज केलं जातं. आणि हा IC इंटेल 8085 हा एक IC आहे. IC म्हणजेच इंटिग्रेटेड सर्किट. IC म्हणजेच काय IC म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट. आता इंटिग्रेटेड सर्किट हा किती पिनचा असतो तर इट हॅज 14 पिन्स. याच्यामध्ये 40 पिनचा IC आहे हा. आणखी ह्याला काय म्हटलं जातं 14 पिन DIP पॅकेज. 14 पिन DIP पॅकेज. आता ह्याला 14 पिन DIP पॅकेज का म्हटलं जातं तर ह्याच्यामध्ये 14 पिन्स असतात, पण त्या कशा प्रकारे त्याच्यामध्ये अरेंज केलेल्या असतात. आता हा समजा IC आहे तर याच्यामध्ये दोन्ही साईडला 20 पिन असतात, दोन्ही साईडला 20, आणि ह्याला DIP म्हणजे ड्युएल इन पिन म्हटलं जातं, म्हणून ह्याला DIP पॅकेज असं सुद्धा म्हटलं जातं. तर याच्यामध्ये नेक्स्ट पार्ट आहे किंवा नेक्स्ट फीचर्स आहे की हा NMOS फॅमिलीचा मायक्रो प्रोसेसर आहे. आता NMOS का तर इट इज N टाइप मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर. इट इज N टाइप मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर, म्हणजे याच्यामध्ये मेटल ऑक्साइड सेमीकंडक्टर यूज केलं जातं. आणि सेमीकंडक्टर डिव्हायसेस किती व्होल्टवरती यूज होतात, ऑपरेट करतात तर +5 व्होल्टवरती. त्याच्या म्हणून ह्याचा VCC किती असेल +5 व्होल्ट. सेकंड नंतर नेक्स्ट पिन आहे VG म्हणजे ग्राउंड आहे, ते ग्राउंड कनेक्शन आहे. आता क्रिस्टल कशासाठी यूज केला जातो तर मी म्हटलं मगाशी जशा की इन्स्ट्रक्शन आपल्याला त्याच्यामध्ये डिकोड करायचं किंवा वेगवेगळे इन्स्ट्रक्शन प्रोसेसिंगचं एक्झिक्युटिंगचं काम असतं, त्याच्यासाठी लागणारा थोडासा वेळ असतो, त्याच्यासाठी हा क्रिस्टल यूज केला जातो. मग तो क्रिस्टल किती ह्याच्यासाठी यूज केला जातो तर तो क्रिस्टल मेनली 500 किलोहर्ट्ज एवढ्या
फ्रिक्वेन्सीसाठी तो क्रिस्टल यूज केला जातो. नेक्स्ट आहे कंट्रोल बस इन्क्लुडिंग IOM बार. म्हणजे काय तर कोणत्या कंट्रोल बस म्हणजे आता रजिस्टर आहे किंवा इनपुट आउटपुट आहे. इनपुट ज्या वेळेला घेतो किंवा आउटपुट त्याला द्यायचं आहे तर ते कशामध्ये स्टोअर करायचं, कोणत्या रजिस्टरला स्टोअर करायचं किंवा कोणत्या मेमरीमध्ये ते स्टोअर करायचं त्याच्यासाठी ह्या कंट्रोल बस यूज केल्या जातात. नेक्स्ट आहे तेच परत आउटपुटसाठी पण आहे. म्हणजे तेच हे इनपुटसाठी पण अवेलेबल आहे आणि आउटपुटसाठी पण. नंतर हा डेटा ह्याच्यामध्ये इट इज ए 8 बीट मायक्रोप्रोसेसर. हा मायक्रोप्रोसेसर 8085 मायक्रोप्रोसेसर आहे. हा किती बीटचा आहे तर 8 बीटचा मायक्रोप्रोसेसर आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये ॲड्रेस लाईन्स आणि डेटा लाईन्स किती आहेत त्या सुद्धा 8 बीटच्या आहेत. मायक्रोप्रोसेसरमध्ये ॲड्रेस लाईन्स किंवा ॲड्रेस बस पण 8 बीटच्या आहेत आणि डेटा बस पण कितीच्या आहेत 8 बीटच्या आहेत मायक्रोप्रोसेसरमध्ये. म्हणून इथं दिलेले आहेत डायग्राममध्ये ॲड्रेस बस ह्या किती आहेत लोअर बीटच्या A0 to A7. आता पहिल्यांदा A0 to A7 बघूया. तर इथं काय म्हटलेलं आहे A0 to A7 ॲड्रेस ऑर डेटा बस. ॲड्रेस ऑर डेटा बस म्हणजे ह्या सिंगल 8 लाईन्स A0 to A7 किती होतात 8 होतात. A0 A1 A2 A3 A4 A5 A6 आणि A7 अशा टोटल किती होतात तर 8 लाईन्स होतात. 8 बस आहेत. म्हणजे कोणतंही ऑपरेशन करताना सिरियली 8 बीट डेटा ट्रान्समिशनसाठी किंवा रिसिप्शनसाठी ह्या लाईन्स यूज केल्या जातात. आता इथं ॲड्रेस आणि डेटा दोन्ही म्हटलेलं आहे. म्हणजे समजा डेटा म्हणजे काय तर आपल्याला आउटपुट एखादा डेटा ट्रान्समिट करायचा आणि ॲड्रेस म्हणजे समजा 2+3 हा डेटा आहे. हा बायनरी फॉर्ममध्ये आपण घेतला तर 2+3 हा डेटा आहे आणि हा रिझल्ट आलेला हा कोणत्या लोकेशनला म्हणजे कोणत्या लोकेशनला तो स्टोअर करायचा आहे त्याला काय म्हटलं जातं ॲड्रेस. म्हणजे त्याचा काहीतरी ॲड्रेस असतो की या लोकेशनला तो स्टोअर करायचा आहे. समजा याच्यामध्ये वेगवेगळे रजिस्टर्स आहेत ॲक्युमुलेटर बी रजिस्टर वगैरे तर त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करायचा आहे ॲड्रेस त्याला काय म्हटलं जातं ॲड्रेस. म्हणून हा दोन्हीची कामं करतो. सॉरी A0 to A7 ह्या लाईन्स ॲड्रेस आणि डेटा दोन्हीसाठी वर्क करतात. आणि नंतरच्या ज्या लाईन्स आहेत A0 to A15 ह्या फक्त ॲड्रेस लाईन्स आहेत. ह्या फक्त डेटा ट्रान्समिशनसाठी यूज केले जातात. म्हणजे थोडक्यात ते आउटपुटसाठी सुद्धा यूज केले जातात. फक्त ट्रान्समिशनसाठी त्या बस यूज केल्या जातात. आता याच्यामध्ये A0 to A7 तर सांगितलं फक्त 8 लाईन्स आहेत आणि त्याच्यामध्ये तो वर्क कितीला करतो तर दोन्हीची कामं करतो. A0 to A15 A0 to A7 किंवा A7 to A15 दोन्ही कितीची कामं करतो तर हा फक्त ॲड्रेस आणि डेटा दोन्हीसाठी यूज केला जातो आणि हा फक्त ॲड्रेस लाईन्स यूज केला जातो. आता त्याच्यामध्ये A8 to A15 याच्यामध्ये आउटपुट दिसतंय तर ते किती बीटचं असेल तर याच्यामध्ये 2:16 लाईन्स इथं यूज केले जातात. हायर ऑर्डर बीट आहेत म्हणजे त्याला मोस्ट सिग्निफिकंट बीट असं पण म्हटलं जातं आणि याला लिस्ट सिग्निफिकंट बीट असंही म्हटलं जातं. याच्यामध्ये तो वर कितीला करणार आहे तर 2:16 म्हणजे 64 किलो बाईट एवढा डेटा त्याच्यामध्ये स्टोअर करू शकतो किंवा ट्रान्समिशनसाठी पण यूज केला जातो त्याच्यामध्ये. नेक्स्ट पॉईंट आहे 16 बीटसाठी पण 64 बीटसाठी पण यूज केला जातो. आणखी ह्याच्यामध्ये समजलं तुम्हाला आणखी ह्याच्यामध्ये काय काय यूज केलं जातं असे वेगवेगळे हे फीचर्स आहेत. ही 8085चे इंट्रोडक्शन पण आहे आणि ह्याचे फीचर्स पण आहे. हा कितीला 5 व्होल्टला यूज केला जातो. याच्यामध्ये क्रिस्टल सर्किट यूज केलेलं आहे. क्रिस्टल सर्किट कशासाठी याच्यामध्ये आता समजा अदर प्रोसेसर किंवा अदर जे कंपोनंट्स आहेत त्याच्यामध्ये बाहेरून त्याला टाइम जनरेटिंगसाठी क्रिस्टल जोडावा लागतो. तर ह्याच्यामध्ये असं सर्किट अगोदरच दिलेलं आहे जिथं क्रिस्टल यूज केला जाऊ शकतो. हा 5 व्होल्टला यूज केला 5 व्होल्ट याच्यामध्ये यूज केलं जातं आहे. नंतर
85मध्ये ॲड्रेस आणि डेटा लाईन्स आहेत, डेटा बस आहेत, सिरियल डेटा इन आणि सिरियल डेटा आउट अशा पिन्स आहेत. त्याच्यामध्ये इनपुट आउटपुटसाठी आणि मेमरी कनेक्शन मेमरीसाठी पण इथं पिन्स अवेलेबल आहेत. हा 40 पिनचा IC आहे आणि 40 पिनचा IC आहे आणि NMOS फॅमिलीचा आहे, म्हणजे N टाईप मेटल ऑक्साईड हा फॅमिलीचा आहे. आणखी याच्यामध्ये वेगवेगळे फीचर्स आहेत. याच्यामध्ये 5 ॲड्रेसिंग मोड्स आहेत. 5 ॲड्रेसिंग मोड्स म्हणजे वेगवेगळ्या मोड्सला हा काम करतो. त्याच्यामध्ये 5 ॲड्रेसिंग मोड्स कोणते कोणते आहेत तर इमिजिएट ॲड्रेसिंग मोड, रजिस्टर ॲड्रेसिंग मोड, डायरेक्ट ॲड्रेसिंग मोड, इनडायरेक्ट ॲड्रेसिंग मोड आणि इम्प्लिसिट ॲड्रेसिंग मोड. हे असे 5 ॲड्रेसिंग मोड्स आहेत. आणि याच्यामध्ये किती इन्स्ट्रक्शन आहेत तर टोटली जसं की मला सांगितलं +2+3 ही इन्स्ट्रक्शन झाली. याच्यामध्ये टोटल 74 इन्स्ट्रक्शन आहेत. टोटल किती आहेत 74 इन्स्ट्रक्शन आहेत. 74 इन्स्ट्रक्शनसाठी हा वर्क होतो. असे वेगवेगळे फीचर्स 8085चे आहेत. थँक्यू.